सुस्वागतम रंग देवतेला आणि स्थान देवतेला विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी मनोज राणे मित्र परिवार आयोजित निलेश राणे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज या ठिकाणी तिरंगी वारीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि या ठिकाणी आम्हाला 3 मुलांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मी स्वतः युवा विशाल गोविंद मसूरकर, गाव माझं मालवण मसुरे, मुंबईमध्ये विरारमध्ये राहतो आणि या ठिकाणी मला पक्वासात करताय ते म्हणजे महाराष्ट्रातील नामवंत भगवान वादक रॉकस्टार सन्माननीय अंकित शिंदे आणि तबल्यावरती आमचे परम मित्र जयदीप सावंत आणि या जोडीला जे बुवा लागले ते म्हणजे भजन सम्राट संतोष शिरसेकर बुवा, त्यांचे पट्ट शिष्य आणि पवन सम्राट सन्माननीय गौरव पांचाळ, शिवतांडव हे सन्माननीय गौरव पांचाळ आणि त्यांना पक्वासात करतायत संत बंधू सन्माननीय गौरव वैभव पांचाळ आणि तबल्यावरती सन्माननीय ऋषी मेस्त्री आणि या ठिकाणी आमच्या डावी साईडला जे आहेत ते सन्माननीय 2020 सन्माननीय समीर कदमबुवा आणि त्यांना पक्वासात करतायत सोशल मीडिया स्टार सन्माननीय प्रणव धुवी, त्याचप्रमाणे तबल्यावरती सन्माननीय प्रेम मेस्त्री। या 3 मुलांना या ठिकाणी तिरंगी वारी करण्याची सुसंधी या ठिकाणी मनोज राणे मित्रमंडळ यांच्या वतीने या ठिकाणी मिळालेली आहे। त्याचप्रमाणे आमचे जगवादक दिनेश पाळेकर, त्याचप्रमाणे त्यांचे शिष्य सन्माननीय योगेश परब, त्याचप्रमाणे इकडे सन्माननीय जयदीप पाटील, तिथेही जखमी सम्राट असतात या ठिकाणी माझं विठ्ठल प्रसादी भजन आज अनेक मान्यवर भजनी बुवा भजनी कलावंत या ठिकाणी आलेले आहेत। त्यामध्ये आमच्या श्रीधरबुवा मुरलीकर या भजन मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय गोपाळ जोशी बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय संतोष जमील बुवा
यांचे कट्टर समर्थक म्हणून यांचं कीर्ती असे सन्माननीय बाबू सावंत, त्याचप्रमाणे प्रसाद पाटकर बुवा, त्याचप्रमाणे या ठिकाणी युट्यूबर सन्माननीय आणि आपले गुरुबंधू सन्माननीय जेके साहेब, त्याचप्रमाणे आज या ठिकाणी सूर नवा घास नवा फेम सन्माननीय निशाताई शिंदे टेमकर या ठिकाणी आले आहेत. त्यांचंही माझ्या विठ्ठल भजन मंडळाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतोय. त्याचप्रमाणे ज्यांनी या बारीचं आयोजन केलेलं आहे, या बारीची सुंदर यांच्या हातामध्ये होती असे सन्माननीय राणे समर्थक, कट्टर राणे समर्थक सन्माननीय विशाल राणे यांचंही माझ्या विठ्ठल रुक्माई प्रसादी भजन मंडळाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतोय. त्याचप्रमाणे ज्यांचं नाव घेतल्याशिवाय भजन पूर्ण होत नाही माझा सध्या असे सन्माननीय संगीतकार, लेखक आणि आपले परममित्र सन्माननीय स्वप्नील गोसावी बुवा यांचंही माझ्या विठ्ठल रुक्माई प्रसादी भजन मंडळाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतोय. तुम्हा सर्वांना विनम्र अभिवादन. महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण जगताचं आराध्य दैवत श्री गणरायाच्या चरणाशी नतमस्तक होऊन, विद्येची देवता सरस्वती मातेच्या चरणाशी नतमस्तक होऊन, माझी ग्रामदेवता, माझी कुलदेवता, माझ्या जन्मदात्या माझ्या पित्याच्या चरणाशी नतमस्तक होऊन, माझे गुरुवर्य श्री धर्मवा मुंडेकर यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, तो ब्राह्मण प्रतिपादक परश्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून, छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून जमलेल्या तमाम भजन रसिक आता भगिनीला विनम्र अभिवादन करून या तिरंगी वारीच्या पहिल्या पर्वाला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो हॅलो जेवण द्या. हॅलो 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 पेटी कमी द्या. नाव सुद्धा गौरीला भजन वेडा म्हणून फेमस असणारे सन्माननीय नंदू नाईक यांचंही या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतोय.
सादरीकरण आज या ठिकाणी सन्माननीय गौरव पांचाळ यांनी केलेलं आहे. तर आजची बारी ही नाक्यावरची बारी नाही. आज लता मंगेशकर स्टेज व्यासपीठ आणि या व्यासपीठावरती कशी बारी करू होई वा त्या काय सांगायची गरज नाही, बरोबर ना. पण तो तुमका बराच काय काय बोलला हा. आता सगळं मागा टेन्शन नाही, कारण हे दोघांचा पेटणार आहे. या दोघांचा पेटणार आहे. हो नक्की याचा इमान उडवल्याशिवाय जात नाही गावात. आता ते जाता तुमका तो घेऊन पण जाऊ शकता. बोलता बोलता मगाशी बोलले की ह्याच्याकडे माणसा बघ किती या, म्हणजे ह्याच्याकडे पैसे किती असतात. माणसाही पैशामुळे येत नाही बाबा. आपली माणुसकी असली ना, माणुसकी हजारो माणसं आपल्या मागे येतात. निलेश राणे हिने जी माणसं कमावली आहे ती पैशाने कमावलेली नाही, माणुसकीच्या जोरावरती कमावलेली आहे, बरोबर ना. बरोबरच आजच्या या बारीचं खूप छान समीकरण या ठिकाणी मनोज राणे दादा यांनी या ठिकाणी घडून आलेलं आहे. आज परशुराम बुवा पांचाळ त्यांचे खंदे वारसदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे गौरव बुवा पांचाळ आज जोडीला आहेत. परशुराम बुवांचं मत्स्यगंधा भारूड ह्या फेमस झालं, बरोबर ना. आणि आपल्या गौरव बुवांचं शिवतांडव फेमस आहे सध्या, बरोबर ना. जिने तर शिवतांडव लिहिलं ना, कोण लिहिलंय, कोणी लिहिलंय कोणी. अरे बाबा अभ्यास होतो. माझ्या माहितीनुसार रावणा लिहिलं ना, बरोबर ना. जिने लिहिलंय तो कर्मान मिलो आणि जो गाता तो फेमस होता, बरोबर ना. बरोबर. आज आजच्या घडीला शिवतांडव हे कोणी ऐकावं तर आमचे गौरव पांचाळ एकदा जोरदार टाळ्या. आणि दुसरीकडे 2020 एको म्हणजे तो राजा असता 2020 मधलो, तो कधी काय करी त्याचा भरोसा नसता. असे सन्माननीय आणि माझे आवडते असे समीर कदम बुवा, जिसमें है दम वो है बस समीर कदम, बरोबर ना. आज बघा युट्यूबच्या माध्यमातून पेटलेले बारे धगावलेले बारे आपण रोज बघतो, पण आज या ठिकाणी खरोखरच काहीतरी चांगला ऐका भेटणारा. कारण भजन करून सुद्धा चांगला मनोरंजन करण्याचा हात कोण या दोघांसोबत असा. मी थोडेसे बाह्य कमी करतोय कारण संगत चांगल्याची आहे. आपण संगत कोणाची करतो बघा, त्यावरून आपलं भवितव्य घडत असतं. डबलवर येतं पण तसंच आहे. आपण संगत कोणाची करतो यावरून त्या बारीची दशा आणि बारीची दिशा ही घडत असतात. अहो संगत करा चोरट्याची तो चोरटो होणार, बरोबर ना. संगत करा दारुड्याची तो दारुडो होणार. संगत करा जुगाराची तो जुगारी होणार. संगत करा संत माणसाची तुम्ही संत नाही होणार, पण त्यांचे चांगले गुण आत्मसात करणार. जास्त काय बोलणार नाही कारण वेळेचं बंधन आहे. मगाशी आमचे सगळे बुवा बोलले की बुवा तुमची 30 मिनिटं संपली आहे, तरी पण हे बुवा सांगतात आज लय अवधव करतोय मी, काय खरं नाही. हे बुवा सांगतात की अजून माझी 10 मिनिटं बाकी आहेत. बुवा तुम्ही हे का फसवू शकता, माका फसवू शकता, पण हे युट्यूबवाल्यांना फसवू शकत नाही, बरोबर ना. किती मिनिटं झाली तुम्ही सांगणार नाही.
वेळेचं बंधन आहे या ठिकाणी उपाध्याय घेतो बघा पांडुरंग युगे 28 विठेवरती उभा आहे. कोणाची वाट पाहतोय तर आपला भक्त सखा कुंडलिकाची वाट पाहतोय. ऐकलेला कोण कुंडली ताई बाबाच्या गळ्यामध्ये दोरी आणि बायकोला खांद्यावरती घेऊन फिरणारा भक्त कुंडली. परंतु बघा ज्यावेळी त्या भक्त कुंडलिकाला आई बाबाच्या सेवेचं महत्व कळालं त्यावेळी साक्षात पांडुरंग बघा त्या कुंडलिकाच्या भेटीला आला. त्यावेळी त्या कुंडलिकाने काय केलं, कुंडलिक पांडुरंगाच्या दिशेने वीट फिरकावली आणि म्हणाला जोपर्यंत माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत या विठेवरती उभा राहा. बघा प्रत्यक्ष परमेश्वराला सुद्धा एका जागेवरती उभं करण्याचं सामर्थ्य आई वडिलांच्या सेवेमध्ये आहे. या भजनाच्या माध्यमातून एवढंच सांगतो की आपल्या आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांच्या सेवेसारखं मोक्ष प्राप्तीचं दुसरं साधन नाहीये. त्या ठिकाणी रूपावली घेतोय. रूप पाहता पाहता लोचनी सुख झाली
मग रे सारे रे